जास्त पैसे खर्च न करता सुद्धा आपण छान सुंदर दिसू शकतो का? नक्कीच दिसू शकतो. तुमच्या प्रकृतीला काय सूट होतंय हे पाहणं तितकं जास्त गरजेचं आहे. ड्रायफ्रुट्स खावेत म्हणून प्रत्येकाने रोज उठून जर ड्रायफ्रुट्स खाल्ले तर ते प्रत्येकाच्या प्रकृतीसाठी योग्य नाही. एक पेशंट माझी अशी होती की ती दर महिन्याला केमिकल पील करून घेत होती. नंतर तिची स्किन बर्न होऊन तिचा अनइव्हन स्किन टोन झाला होता की तो रिपेअर करायला आम्हाला पुढचे 6 महिने लागले. आयुर्वेदिक, नॅचरल, हर्बल हे सगळेच वर्ड्स भेळमिसळ करून वापरले जातात. जेन्युइन आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स असतात तर त्याच्यावर आयुर्वेदिक प्रोप्रायटरी मेडिसिन असं त्याच्यावरती वर्ड यूज केलेला असतो. आयुर्वेदानुसार सुद्धा आपण काही प्रकार किंवा अशा काही गोष्टी करू शकतो का स्वतःच्या स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी? वात प्रकृती असणाऱ्या पेशंटची स्किन जर आपण पाहिलं तर ती थोडी ड्राय असते, वृक्ष असते, त्यासोबत ती थोडीशी डल दिसते. तर त्याच्यावरती रिंकल्स फार लवकर पडायला सुरुवात होते. तेल कधी लावलं पाहिजे, कसं लावलं पाहिजे, किती प्रमाणात लावलं पाहिजे, किती वेळासाठी ते ठेवलं पाहिजे, हा खूप मोठा कन्फ्युजनचा प्रश्न आहे खूप लोकांमध्ये. पेशंट सर्रास हा प्रश्न मला विचारतात. जनरलाइज नियम असा कधीच करता येत नाही आयुर्वेदानुसार, कारण प्रत्येक व्यक्ती जो आहे तो वेगळा आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठीची कुठली पद्धती योग्य आहे तर हे आपल्याला ठरवावं लागतं. तर लेझर जे आहे तर ते आपल्या स्किनच्या 0.5 mm पर्यंत आतमध्ये जातं आणि त्याची ऍक्शन दाखवतं. जिथे पिगमेंटेशन जास्त आहे तर अशा ठिकाणी लेझरची ऍक्शन होते. सेफ आहे ती गोष्ट? नक्कीच नक्कीच अगदी सेफ आहे. दिवसातून किती वेळा आपण फेस वॉश केला पाहिजे? फेस वॉश अगेन डिपेंड. जर तुमचं स्किन खूप हाय, मी हर्षदा अँड वेलकम टू द हेल्दी शो. आज सौंदर्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी कळणार आहेत बरं का, कारण तसेच एक स्पेशल गेस्ट आपल्यासोबत असणार आहेत आणि खूप काही माहिती त्यांच्याकडून आपल्याला मिळणार आहे. सो नक्कीच तुम्ही स्वतःला अजून सुंदर बनवू शकणार आहात. सो आय एम व्हेरी एक्सायटेड यार. तर आज आपल्या शोमध्ये आहेत आपल्या स्पेशल गेस्ट, ते म्हणजेच डॉक्टर विद्या लोकरे मॅम. हॅलो मॅम. हॅलो, वेलकम. ज्या मॅम आहेत तर त्या MD आयुर्वेदा आहेत प्लस कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत आणि एवढी सगळी जर त्यांच्याकडे अनुभव आणि बऱ्याच सगळ्या गोष्टींचा त्यांचा अभ्यास आहे, त्यामुळे आपल्याला खूप छान माहिती मिळणार आहे. मॅम, सगळ्यात आधी मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की एकतर सुरुवातीच्या काळी आपण बघितलेलं की आपले आजी आजोबा किंवा आई बाबा त्यांच्या वेळी हा कॉस्मेटॉलॉजिस्ट किंवा कॉस्मेटिक खूप सगळ्या गोष्टी असं काही नव्हतं आणि आता मात्र आपण बघतो की ठिकठिकाणी कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याला दिसत आहेत. हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. सो अचानक याची गरज भासते का? कशामुळे? काय सांगाल? सगळ्यात सुरुवात तर खूप छान झाली आपली आणि ती म्हणजे ह्याच क्वेश्चनने की खरंच कॉस्मेटॉलॉजिस्टची गरज आहे का? कारण आतापर्यंत रेडिओलॉजिस्ट किंवा गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, बाकीचे सर्जन्स, अशा वेगवेगळ्या ज्या पदव्या आहेत तर त्या लोकांना बऱ्यापैकी आता माहीत झाल्यात की पोट दुखत असेल तर कुणाकडे दाखवायचं आहे किंवा फार तर की कुठला आपला आजार आहे त्यानुसार कुठल्या डॉक्टरांकडे जायचं आहे. पण ह्या काही वर्षांमध्ये कॉस्मेटॉलॉजिस्ट हा जो वर्ड आलाय ना तो आता बऱ्यापैकी रुळत चालला. हां, म्हणजे असं झालंय की नाही आता ह्या गोष्टी मला होत आहेत तर मला कॉस्मेटॉलॉजिस्टकडे जाणं गरजेचं आहे. तर प्रश्न जो आहे आपला असा की ज्या आधीची पिढी होती त्यांना तितकी गरज नाही भासली आणि आत्ताच काय ह्याची गरज भासती आहे? खरोखरच ह्याची गरज आता आहे. कारण आजची आपण जी लाईफस्टाईल पाहतोय, लाईफस्टाईल बरोबरच बाकीचं जे एन्व्हायरमेंट चेंज झालंय, वातावरण जे बदललंय, डस्टचं प्रमाण आहे, त्यासोबत प्रदूषण आहे, मोबाईल टॉवर्स आहेत आपले, त्याचे रेडिएशन्स आहेत, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या खाण्यापिण्याच्या सवयी पण बाकी वातावरण जे आहे ते आपल्या हातात अजिबातच नाही आहे. आणि खाणं पिणं आपण कितीही पौष्टिक, सेंद्रिय, जरी ऑर्गॅनिक ठीक आहे की सेंद्रिय जी शेती करतात ती, पण ती त्या व्यतिरिक्त जी शेतीतून उत्पादनं घेतली जातात तर ती रासायनिक खतांचा वापर केल्याशिवाय नक्कीच होत नाहीत. तर या सगळ्या गोष्टींचा प्रभाव इतका जास्त आहे की आपल्याला कॉस्मेटॉलॉजिस्टची गरज पडली आहे. मॅम, तुम्ही एक आयुर्वेदिक तज्ज्ञ आहात आणि तुम्हाला त्यातला खूप एक नॉलेज आहे त्यातलं म्हणता येईल. तर आयुर्वेद म्हणले की आम्हाला सर्वसाधारण एवढीच माहिती होती फक्त की जुनाट आजार बरे करण्यासाठी किंवा सांधे दुखते किंवा काहीतरी वेगवेगळ्या आजारांसाठी आयुर्वेद महत्वाचं आहे आणि त्याचा आता सौंदर्याशी पण संबंध आलेला आहे. तो कसा काय, त्याच्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली खरं सांगायचं म्हटलं तर तो संबंध आता आलाय हे म्हणणं खूप चुकीचं आहे. कारण ज्या आपण आयुर्वेदाचे जे प्राचीन ग्रंथ, संहिता ज्या आमच्या पाहिल्या तर त्याच्यामध्ये लिटरली ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन आधीपासून करून ठेवलेलं आहे. शिवाय
पूर्वीचे आपले जे राजे महाराण्या ज्या होत्या ते पूर्वीच्या काळी सुद्धा त्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी आयुर्वेदिक सर्व गोष्टींचा ते वापर करत होते. इवन त्यांचा केसांचा शृंगार असेल, त्यांची स्किन जे आहे तर ती मेंटेन ठेवण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचे लेप झाले. तर या गोष्टी पूर्वीपासून प्रचलित आहेत. आपली आजी जी आहे शिकेकाई किंवा हिना पावडर ज्या आहे तर त्या स्वतः लावत होत्या आणि त्या पद्धतीने त्यांनी सौंदर्य मेंटेन ठेवत होत्या. त्यामुळे हे आत्ताचं आहे असं अजिबात आपण म्हणू शकत नाहीये. आयुर्वेद हा बऱ्याचशा जुनाट आजारांवरती जे वापरला जातो हे अगदीच खरं आहे, पण त्यासोबत सौंदर्याशी संबंध जो आहे तर तो अगदी पूर्वीपासून आहे. फक्त आपल्याला त्याचा विसर पडत चाललाय आणि तेच सध्या काम करणं खूप गरजेचं आहे की आयुर्वेदाद्वारे आपण सौंदर्य जे आहे ते संवर्धन कसं करू शकतो. नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात की त्या गोष्टींचा आपल्याला विसर पडत चाललाय आणि कधी कधी असं वाटतं की त्या गोष्टींचा तितका पटकन आपल्याला इफेक्ट मिळत नाहीये, म्हणून काही जणी काय करतात, त्यांना लगेच क्विक रिझल्ट हवाय सगळ्या गोष्टीत, आम्हाला पटकन छान दिसायचंय म्हणून खूप महागडे प्रोडक्ट्स घेतले जातात आणि खूप सगळे ब्रँड आहेत तर त्या पद्धतीने ते प्रमोशन पण करत असतात. सो असं आहे का की खूपच महागडे तुम्ही काही प्रोडक्ट वापरल्यावरती तुमच्यावरती तो इफेक्ट लगेच दिसून येतो वगैरे? इफेक्ट लगेच दिसायचं जर म्हटलं आपण तर तुम्ही म्हटलात तसं खूप महागडे प्रॉडक्ट्स पेक्षा मी म्हणेल की ज्या प्रॉडक्ट्समध्ये खूप जास्त केमिकल्स असतात तर केमिकल्सच्या ऍक्शन्स ज्या आहेत तर त्या फार पटकन होतात ॲज कम्पेअर टू नॅचरल प्रॉडक्ट्स. नॅचरल प्रॉडक्ट जे असतात तर त्याचं काही दिवस सातत्याने आपल्याला त्याचा यूज करत राहावं लागतं आणि मग त्याचे इफेक्ट्स दिसायला सुरुवात होते. पण आजकालची जी जनरेशन झाली आहे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट फास्ट हवी आहे, रिझल्टही फास्ट हवेत आणि फार कमी वेळात ती गोष्ट केली गेलेली पाहिजे. म्हणजे असं लेप लावत बसायला हे करत बसायला कुणाकडे वेळ नाहीये अजिबातच. तर तसं ऍक्च्युली जर आपल्याला लॉंग टर्म आपली स्किन किंवा केस जे आहेत तर ते जर सुंदर ठेवायचे असतील, सुंदरपेक्षा मी हेल्दी इथे वर्ड जास्त यूज करणं मला जास्त योग्य वाटतं. कारण सुंदरता ही फक्त दिसण्यापेक्षा ते स्वस्थपूर्ण म्हणजे जे हेल्दी जे असतात हेअर आणि स्किन तर ते असणं खूप जास्त गरजेचं आहे. ते सुंदर तुम्हाला काही वेळासाठी दिसतील, काही दिवसांनंतर मात्र त्याच्यावरती जर त्या केमिकलचा ओव्हर यूज झाला तर याची साईड इफेक्ट दिसायला खूप सुरुवात होते. आणि त्यामुळेच आपल्याला आयुर्वेदा थ्रू आपण जर या गोष्टी मेंटेन ठेवायला लागलो तर इव्हन दो की रिझल्ट तुम्हाला लॉंग लास्टिंग मिळतो आणि त्याशिवाय साईड इफेक्ट कुठले होत नाहीत. बरं मॅम, एक प्रश्न मला विचारायला आवडेल की आपला जो स्किन टाईप आहे तर तो आयुर्वेदानुसार कसा आपण ओळखू शकतो का काय? हो नक्कीच. कारण कसं आहे की आता बरेचसे आपल्याला ऍडव्हर्टाईज किंवा बाकीच्या गोष्टी पाहून माहित झालंय की ऑइली स्किन आहे, ड्राय स्किन आहे, तुमचं हे ऑइल सिक्रिशन जास्त होत आहे, स्वेटिंग होत आहे, कॉम्बिनेशन आहे. तर यासारखीच माहिती जी आहे ती आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये देऊन ठेवलेली आहे. तर आयुर्वेदानुसार जे वात पित्त कफ हे 3 दोष आणि पंचमहाभूत यांना आम्ही खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा स्किन हेअर त्याच्या ओव्हरऑल शरीराबद्दल ज्यावेळी विचार करतो तेव्हा आम्ही त्याची प्रकृती विचारात घेतो. म्हणजे या पर्सनचं जेनेटिक स्ट्रक्चर काय आहे. कारण तुमचं जेनेटिक स्ट्रक्चर जे असतं त्याचनुसार तुमच्या पूर्ण शरीराची जडणघडण जी आहे ती झालेली असते. असं अजिबात होत नाही की अचानक उठून काहीतरी तुमच्यामध्ये खूप ड्रास्टिक वेगळाच काहीतरी चेंज झालाय, असं नाहीच होत ऍक्च्युली. तर आयुर्वेदानुसार जे वातपित्त कफ सांगितलंय तर वातानुसार जो आहे तर त्या वात प्रकृती असणाऱ्या पेशंटची स्किन जर आपण पाहिलं तर ती थोडी ड्राय असते, रुक्ष असते, त्यासोबत ती थोडीशी डल दिसते, निस्तेज असते. तर त्याच्यावरती रिंकल्स फार लवकर पडायला सुरुवात होते, जे आपण अकाली वार्धक्याच्या खुणा ज्या म्हणतो स्किनवरती तर त्या दिसायला आपल्याला सुरुवात होते. हे जर पित्त प्रकृतीचे जर आपण लोक पाहिले तर त्यांची स्किन जर पाहिली तर त्याच्यामध्ये एक शाईन असते, पण त्याच सोबत त्या लोकांना सनस्पॉट, एज स्पॉट जे आहेत तर ते फार लवकर दिसतात. त्यांनी उन्हामध्ये जर गेलं तर त्यांना खूप जास्त त्याचा उन्हाचा सूर्यप्रकाशाचा इम्पॅक्ट त्यांच्या स्किनवर लगेच टॅन होते स्किन त्यांची. लगेच आपल्याकडे युजली सन बर्न होत नाहीत, इंडियन स्किन ही टॅन होते तर त्यांचं टॅनिंग लगेच व्हायला सुरुवात होते. हेच कफ प्रकृतीचे लोक असतील तर त्यांची स्किन थोडी ऑइली असते, त्यांच्यामध्ये ऍक्ने येण्याचं प्रमाणही थोडं जास्त असू शकतं जर ऑइल सिक्रेशन खूप जास्त होत असेल तर. ते ऍक्ने येऊन नंतर त्याचे स्कार व्हायचं प्रमाणही होऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपल्या ज्या प्रकृती आहेत तर त्यानुसार आपली स्किन टाईप असते.
आता तुम्ही एकदमच खूप एक्सप्लेन करून सांगितल्यामुळे ती गोष्ट आम्हाला पटकन समजली आणि त्याच्यावरती तेवढंच मग आयुर्वेदानुसार उपचार करणं तेवढं जास्त इझी होतं का? इझी होतं. हो, आणि त्याचा नक्कीच effect पण दिसून नक्कीच. येतो. जर तज्ञांकडून, आयुर्वेद डॉक्टरांकडून तुम्ही जर तुमची प्रकृती जाणून घेतलीत, त्यांनी जर तुमचं ओव्हरऑल जे तुमचे कंप्लेंट सिम्पटम्स आहेत तर त्यानुसार त्यांनी तुमची प्रकृती समजून त्यांनी घेतली तर नक्कीच त्या थ्रू आम्हाला तुमचं ट्रीटमेंट करायला जास्त बरं जातं. आणि मग आपली जी प्रकृती आहे त्यानुसारच आपण आहार घेतला तर त्याचाही फरक हो होतो हो का हो, skin नक्कीच. वर? आहाराचा आणि प्रकृतीचा हा खूप जवळचा संबंध आहे. प्रत्येकानेच प्रत्येक गोष्ट चांगली आहे म्हणून ती खायची नसते. हा. आहारातल्या बऱ्याचशा गोष्टी चांगल्याच आहेत, वाईट आहे असं काही नाही आहे, पण तुमच्या प्रकृतीला काय सूट होतंय हे पाहणं तितकं जास्त गरजेचं आहे. बरं. ड्रायफ्रुट्स खावेत म्हणून प्रत्येकाने रोज उठून जर ड्रायफ्रुट्स खाल्ले हा. तर ते प्रत्येकाच्या प्रकृतीसाठी योग्य नाही आहे. ओ. त्यामुळे आपण आपल्या प्रकृतीला काय योग्य आहे तर तशा पद्धतीने आहार आणि विहार हे ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं आम्हाला स्किन टाईप बद्दल कळालेलं आहे तसेच केसांचे पण वेगवेगळे प्रकार हो, हो, आणि त्याच्यावरती हो. पण उपचार आयुर्वेदामध्ये वेगळे वेगळे आहेत का? हो, तर जसे आपले स्किन टाईप मी प्रकृतीनुसार सांगितले तर तसे आपल्या प्रकृतीनुसार केसांचाही टाईप असतो. तर वात दोष जो आहे तो मुळात वृक्षगुणाचा आहे, त्यामुळे त्या लोकांचे केस पाहिले तर ते नैसर्गिकतःच त्यांचे केस खूप वृक्ष असतात. स्प्लिट एंड्स यायचं प्रमाण खूप जास्त असतात, वाढ खुंटलेली असते, तर अशा पद्धतीने त्यांचे केस हे जेनेटिकली असतात. पित्त प्रकृतीचे असतात तर फार लवकर ग्रेइंग दिसायला सुरुवात होते, पांढरे व्हायला सुरुवात होतात, एक ग्रे त्याच्यावरती पिंगट वर्णाचे केस असतात त्यांचे. हेच कफ प्रकृतीचे पाहिले तर स्निग्ध असतात, घनदाट असतात, त्यांच्या केसांना आपोआप स्कॅल्पमध्ये ऑइल सिक्रेशन्स व्हायला सुरुवात होत असते. तर अशा पद्धतीने प्रकृतीनुसार केस सुद्धा वेगळे असतात. आता मी विचार करायला लागले यातली नेमकी माझी प्रकृती कोणती आहे. ओके, खूप छान तुम्ही एक्सप्लेन करून सांगताय की कशा पद्धतीचे प्रकार असतात. तसंच स्कॅल्पचं पण मला ऐकायला आवडेल की काही वेळेस केस जे आहेत तर डॅन्ड्रफ झालेले असू शकतात किंवा केसांचा भाग तिथला थिन झालेला असतो, त्यामुळे तर स्कॅल्पसाठी आपण काय करू शकतो? स्कॅल्प हे खूप जास्त गरजेचं आहे, कारण कसं आहे की आपला जो केसांचा मूळ जो आहे तर तो स्कॅल्प मधून बाहेर येत आहे, त्यामुळे त्याची निगा राखणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा स्कॅल्प जे आहे ते ऑइली असतं काही लोकांचं, काही लोकांना तिथे फ्रेकल्स, डॅन्ड्रफ जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणात येत असतो. तर त्याचं व्यवस्थित निगा ठेवणं हे खूप गरजेचं आहे. तुमच्या प्रकृतीनुसार स्कॅल्पमध्येही काही चेंजेस असतात, तर ती ओळखून आपण त्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स वापरले पाहिजेत, जेणेकरून आपलं स्कॅल्प जे आहे ते हेल्दी राहील आणि त्यामुळे त्यातनं येणारा जो केस आहे तोही निरोगी केस बाहेर येईल असं. मॅम, खूप वेळा काय होतं ना की आपण खूपच ब्युटी कॉन्शियस असतो की मला कुठले साईड इफेक्ट्स नको आहेत किंवा मला अजूनच छान दिसायचं आहे, म्हणून अगदीच जेव्हा आपण विचार करून काही गोष्टी खरेदी करतो पण मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला बऱ्याच सगळ्या ब्रँड्सचे प्रोडक्ट्स बघायला मिळतात. काही खूपच महागडे असतात आणि त्याच्यात असं सांगितलेलं असतं की ह्याच्यात हे घटक आहेत त्यामुळे तुम्हाला ते खूप फायदेशीर आहेत, आणि काही ठिकाणी हर्बल, मग आयुर्वेदिक, मग नॅचरल प्रोडक्ट्स हे पण खूप सांगितलं जातं. सो ओळखायचं कसं की कुठलं प्रोडक्ट आपल्यासाठी चांगलं आहे नक्की? ऍक्च्युली मी असं म्हणेल की तुम्ही तुमच्यासाठी प्रॉडक्ट ज्यावेळी निवडताय त्यावेळी एकदा तुम्ही तुमच्या तज्ज्ञांचा यापूर्वी सल्ला घ्या. पण ओव्हर द काउंटर जर आपल्याला ओळखायचंच असेल किंवा तिथूनच आपल्याला जर परचेस करायचं असेल तर शक्यतो जे आयुर्वेदिक नॅचरल प्रॉडक्ट्स आहेत तर ते कधीही घेणं जास्त फायद्याचं आहे, ज्यावेळी आपण लॉंग टर्म साठी त्याचा यूज करतोय तेव्हा, दैनंदिन वापरामध्ये सुद्धा. पण खूप जे विक्रेते असतात ते म्हणतात की हे आयुर्वेदिक आहे, हे घ्या, हे घ्या. तर ह्यामध्ये आपण अशी गोष्ट करू शकतो की आयुर्वेदिक, नॅचरल, हर्बल हे सगळेच वर्ड्स ऍक्च्युली भेळमिसळ करून वापरले जातात, तर कळत नाही आपल्याला बऱ्याचदा. तर जे जेन्युइन आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स असतात तर त्याच्यावर आयुर्वेदिक प्रोप्रायटरी मेडिसिन असं त्याच्यावरती वर्ड यूज केलेला असतो. जो तुम्ही वेगन वगैरे जे प्रॉडक्ट्स असतात त्याच्यावरती जो सिम्बॉल असतो तर तो त्याच्यावरती पाहू शकता. सल्फेट, पॅराबेन फ्री, क्रुएल्टी फ्री अशा पद्धतीचे टॅग्स त्याच्यावरती लावलेले असतात. तर अशा पद्धतीचे प्रॉडक्ट्स आपण वापरू शकतो. म्हणजे ते प्रॉडक्टची थोडी ती माहिती वाचून विचार करून घ्यायला पाहिजे. नक्की हा विचार करूनच घेतले पाहिजेत प्रॉडक्ट्स आपण, ना की आपण आपल्या स्किन सोबत खेळलं नाही पाहिजे मला असं वाटतं की, कारण कसं आहे लॉंग पिरियड जर आपण त्या गोष्टी करत गेलो तर नक्कीच त्याचा साईड इफेक्ट दिसतो. हर्बलमध्ये सुद्धा बऱ्याचदा असं आहे की
त्या ज्या गोष्टी प्रिपेअर केल्या गेल्यात किंवा त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होताना ते कशा पद्धतीने केलं गेलं आहे. तर काही औषधं जी असतात तर ती डायरेक्टली हे प्रॉडक्ट्समध्ये वापरली जातात काढे करून, ओके. ज्याला डिकॉक्शन आम्ही म्हणतो. काही ठिकाणी त्याचे एक्स्ट्रॅक्ट वापरले जातात. ओके. काही ठिकाणी आपल्या हर्बल औषधं जी आहेत म्हणजे आपल्या वनस्पती आहेत, ॲलोवेरा सारख्या आहेत, कडुनिंब सारख्या आहेत, मंजिष्टे सारख्या आहेत, त्यासोबत काही मेटल मिनरल्स सुद्धा वापरले जातात स्किनसाठी. तर या सगळ्या गोष्टी आपण थोडंसं पाहून त्याबद्दल एज्युकेशन घेऊन मग प्रॉडक्ट वापरणं गरजेचं आहे. जसं एक आपलं स्किन रुटीन आता ठरलेलं असतं, आता बरेच जण ते फॉलो करायला लागलेत, थोडे थोडे आता त्याच्याबद्दलची जास्त माहिती करून घ्यायला लागलेले आहेत. तर मग आयुर्वेदानुसार सुद्धा अशा आपण काही प्रकार किंवा अशा काही गोष्टी करू शकतो का स्वतःच्या स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी? नक्कीच. आयुर्वेदानुसार ऍक्च्युली तशा टिप्स म्हणण्यापेक्षा त्यांनी मुळातच आपली दिनचर्या आणि ऋतुचर्या सांगून ठेवली आहे. दिनचर्या म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुठल्या गोष्टी आपल्या दिवसभरामध्ये केल्या पाहिजेत. त्यासोबतच ऋतूनुसारही आपण आपल्या सर्व जी दिनचर्या आहे तर त्यामध्ये कसा बदल केला पाहिजे हे ऑलरेडी इतक्या हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं आहे. आणि यामध्ये सुद्धा आपल्या प्रकृतीनुसार फरक पडतो. मी उदाहरण द्यायचं झालं तर सांगू शकते की दिनचर्या म्हणजे त्याच्यामध्ये आपण सकाळी उठण्यापासून जर घेतलं तर ब्राह्म मुहूर्ताला उठायला सांगितलंय. ऍक्च्युली 4 वगैरे वाजता जे उठण्याचं हे आहे तर त्यासाठी रात्री तितक्या लवकर झोपायला पाहिजे, जे की आपल्याने शक्य नाहीये. तर निदान आपण आपल्या डायजेशनचा विचार करून आपलं रात्रीचं खाल्लेलं अन्न पचलंय तर अशा हिशोबाने आपण उठायला पाहिजे. त्यानंतरचे जे आपले दिनक्रम सांगितलाय तर त्यामध्ये सगळ्यात पहिला आपला अभ्यंग सांगितलेला आहे. अभ्यंग स्नान हा वर्ड आपल्याला दिवाळीमध्ये तेवढाच माहिती आहे, तेवढ्या पुरताच. पण आयुर्वेदामध्ये रोज अभ्यंग स्नान करायला सांगितलेलं आहे. ऋतूनुसार प्रकृतीनुसार यामध्ये जी तेलं आपण वापरली पाहिजेत अभ्यंगासाठी ती बदलतात. त्वचेनुसारही तुमच्या त्याच्यामध्ये बदल असतो. तर दिनचर्येमध्ये आपण अभ्यंगाचा समावेश करावा. त्यानंतर आपला जी अंघोळ सांगितलेली आहे तर ती करावी, त्याप्रमाणे असावी. तर त्यामध्ये आपण दिवसभरातलं जर आपलं शेड्यूल पाहिलं तर त्यामध्ये आपला आहार कसा असावा, आहारात आपल्या प्रकृतीनुसार काय घ्यावं, तर या सगळ्या गोष्टींचं आपण माहिती करून घेतली पाहिजे आणि त्यानुसार ते सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. तर जेणेकरून जर आपण दिनचर्या आणि ऋतुनुसार जे बदल आहेत तर त्यानुसार जर आपला आहार विहार ठेवला तर नक्कीच याला खूप वेगळा मेंटेनन्स काही करावा लागत नाही. ओके. पण एक असं म्हणतात ना की आयुर्वेदिक उपचार खूप चांगले असतात, ते करून घ्यावेत, पण फक्त त्याचा रिझल्ट खूप उशिरा मिळतो. तर त्यामुळे काही जण नाराज होतात. तर ते का एवढा उशीर का लागतो? का खरंच लागतो? असा नाही ऍक्च्युली. म्हणजे जर तुम्ही ती गोष्ट सातत्याने करत गेलात ना तर तुम्हाला तो मेंटेनन्स कायम टिकून राहतो. म्हणजे तो लॉंग लास्टिंग इफेक्ट असतो आणि शिवाय साईड इफेक्ट नसतात त्यामध्ये, असं आहे. म्हणजे जर तुम्ही फार पटकन सगळ्या गोष्टी करण्याच्या मागे गेलात तर केमिकल जसं मी म्हटलं की प्रॉडक्ट्स वापरल्याने रिझल्ट फार पटकन दिसून येतो, मग नंतर तुम्ही भविष्यात ते फार वापरू शकत नाही. याला मी एक उदाहरण तुम्हाला इथे एक केस सांगू शकते ऍक्च्युली फार तर, की बरेचसे माझे काही पेशंट्स आहेत. तर आता आजकाल आपल्याला सोशल मीडियामुळे केमिकल पिल्स सारख्या ज्या गोष्टी आहेत ज्याला सुपरविजनची खरंच गरज असते तर ते सुद्धा लोक स्वतः ट्राय करायला लागलेले आहेत. आणि त्याचं अर्धवट ज्ञान असल्यामुळे आपण ते जर स्वतः अप्लाय केलं त्याचं तुम्हाला एकतर कंप्लेंट्सनुसार कुठलं निवडायचं हे माहीत नसतं. फक्त एकतर दाखवलं जातं की हे असं जनरलाइज प्रॉडक्ट आहे, बेसिक माहितीनुसार आपण ते खरेदी करतो. आणि त्यानंतर जर ते अप्लाय केलं तर त्याने फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त होतो. एक पेशंट माझी अशी होती की ती दर महिन्याला केमिकल पील करून घेत होती. नंतर तिची स्किन बर्न होऊन त्याच्यावरती इतकं तिचा अनइव्हन स्किन टोन झाला होता की तो रिपेअर करायला आम्हाला पुढचे 6 महिने लागले. बापरे. म्हणजे अशाही केसेस खूप आहेत की आपण माहिती न करून घेता जर प्रॉडक्ट्स वापरले तर त्याचा दुष्परिणाम खूप आपल्याला पाहायला मिळतो. मॅम असं म्हणतात की वयानुसार किंवा जर तुमची लाईफस्टाईल चेंज झाली तर स्किन टोन बदलतो, स्किनमध्ये खूप फरक पडतो. तर ते कितपत खरं आहे आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? वयानुसार नक्कीच आपली स्किन बदलते. आपण लहान मुलांची जर स्किन पाहिली तर ती अगदी मुलायम आणि खूप वेगळी असते, कारण त्यांचा जो आहे तो बाहेरच्या जगाशी तेवढा संबंध आलेला नसतो. ओके. तसंच आयुर्वेदानुसार ज्या आपल्या वयाच्या अवस्था आहेत तर त्यानुसार आपल्या दोषांच्या अवस्थाही चेंज होतात. ज्यावेळी आपण लहान असतो त्यावेळी कफदोषाचं प्राधान्य जास्त असतं. ज्यावेळी आपण तरुण वयात येतो त्यावेळी पित्तदोष जास्त असतो आणि ज्यावेळी आपण
वार्धक्याकडे झुकतो त्यावेळी वातदोष जो आहे तो प्राबल्याने वाढतो. तर त्यामुळेच आपले जे स्किन आहे, हेअर आहे आणि बाकीच्या ज्या आपल्या कंप्लेंट्स आहेत तर त्या वयानुसार ह्या चेंज होतातच 100%. ऑब्व्हियसली लाईफस्टाईल चेंज झाली की खाणं पिणं बदलतं. इव्हन काही लोक असेही असतात की त्यांचं जर राहायचा रिजन जो आहे तो चेंज झाल्यावरतीही त्यांनी म्हणतात की नाही, मी आधी इकडे राहत होते त्यावेळी मला चेहऱ्यावरती पिंपल्स येत नव्हते, माझी तिकडे राहायला गेली तर मी खूप तर आता मी माझं राहण्याचं ठिकाण बदललंय. लग्नानंतर बऱ्याचदा ज्यावेळी अगदीच रिजन खूप चेंज झाला तरी सुद्धा या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काही लोक अगदीच असे असतात की त्यांचं जेनेटिक खूप स्ट्रॉंग असतं आणि त्यांना कुठल्याच गोष्टीचा असा काहीच फरक पडत नसतो. पण असे बरेचसे 50 ते 60% लोक असतात की ज्यांचा वयानुसार, ऋतूनुसार, राहण्याच्या ठिकाणानुसार, पाण्यानुसार सुद्धा त्यांच्या ह्याच्यावरती स्किनवरती किंवा हेअर्सवरती हा फरक दिसतोच आपल्याला. एक गोरं होण्याची संकल्पना खूप आहे आपल्या इकडे की मला फेअर दिसायचं आहे म्हणजे मी खूप छान माझी स्किन आणि मी खूप सौंदर्यवती होईन असं बऱ्याच जणांना वाटतं. तर आयुर्वेदामध्ये त्याच्यासाठी काही स्पेशल गोष्टी आहेत का? स्किन टोन आपण चेंज करू शकतो. ॲज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगते तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट वापरताय किंवा कुठलीही ट्रीटमेंट माझ्याकडूनही जेव्हा करून घेतात त्यावेळी मी त्यांना पहिलं हे सांगत असते की आपण तुमचं स्किन, हेअर्स हे हेल्दी बनवूयात. म्हणजे जर आपण चेहऱ्याच्या बाबतीत म्हटलं तर गोरं दिसण्याचा अट्टाहास हा आहेच आहे आणि तो पूर्वीपासूनच आहे. म्हणजे त्याला आपण बदलू कधी शकेल हे मला माहित नाही नक्कीच. पण फेअरनेस प्रॉडक्टचं जे बंबार्डिंग आपल्यावरती लहानपणापासून होतंय, ॲडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत तर त्या तशा पद्धतीने होत आहेत, त्यामुळे ते मनावरती बिंबलेलंच आहे की आपण जर गोरं असेल तरच सुंदर असेल. पण मला माझ्या पेशंट्सना, सगळ्या प्रेक्षकांना नेहमीच हे सांगायला आवडतं की तुमचं जी स्किन आहे ती हेल्दी, जी त्वचा आहे ती निरोगी असणं हे खूप महत्त्वाचं आहे. डागविरहित किंवा कुठलंही त्याच्यावरती स्कार नाही आहेत किंवा पिंपल्स नाही आहेत तर याकडे आपण लक्ष देणं जास्त गरजेचं आहे रॅदर दॅन की तुमचा रंग गोरा आहे किंवा सावळा आहे याकडे देण्यापेक्षा. म्हणजे हेल्दी स्किनची व्याख्याच वेगळी आहे. तुम्ही गोरे आहात म्हणजे तुम्ही खूप हेल्दी स्किन आहे तुमची असं नाही? अजिबातच नाहीये, नक्कीच नाहीये. कारण आम्ही ज्यावेळी तुम्ही आता जसं म्हणतात की सुंदरतेचं आयुर्वेदामध्ये काही सांगितलंय का, तर आयुर्वेदामध्ये स्वास्थ्याची एक डेफिनेशन केलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुमचं मन, आत्मा हे सुद्धा प्रसन्न असणं खूप गरजेचं असतं. अलॉंग विथ तुमचं बाकीचं जे ही सिस्टीम्स आहेत तर त्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित असणं गरजेचंच आहे. तर त्यासाठी तुमचे दोष, धातू, मल हे सगळं तर बॅलन्स्ड असावंच लागतं. पण त्यासोबत तुमचा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे तो तुमच्या सौंदर्यासाठी खूप उपयोगाचा आहे. जर एखादा माणूस तुम्ही बघाल तो आहे ठीक आहे, छान आहे दिसायला, सुंदर आहे, पण त्याचा जर मूड ऑफ असेल तर आपण बघून काय झालं आज तुला, चेहऱ्यावरती ते रिफ्लेक्ट होतं ते. याबरोबरच जर आपण आजारी असू तरी सुद्धा तो व्यक्ती दिसायला तोच आहे, काही वेगळा नाहीये, पण तो दिसायला वेगळा दिसतो. त्याचं पोट दुखतंय किंवा सर्दी झाली आहे, ताप आलाय, दिसण्यामध्ये चेंज होतो. त्यामुळे आतून शरीरातून अगदी मला तर मी सगळ्यात पहिलं प्राधान्य त्यालाच देते. तुमचं अंतर्गत ज्या सगळ्या सिस्टीम आहेत तर त्या सगळ्या व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत मनाचा रोल हा खूप महत्वाचा आहे. कारण त्यातूनच तुमची सकारात्मकता दिसते. एक एक्झाम्पल आपण घेतलं की एखादा व्यक्ती आहे की जे नेहमी सगळ्यांना स्माइल करून सगळ्यांशी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बोलतोय तर तो व्यक्ती आपसुकच दिसताना सुंदर दिसतो. त्याचा रंग कसा येतो, रंग कसाही असू दे, काही फरक नाही पडत त्याने. राईट. मग जसं आपण सुरुवातीलाच बोललो की अभ्यंग स्नान किंवा हे उठणे हे फक्त आपल्याला दिवाळीलाच गोष्टी आठवतात, पण मला नक्कीच ऐकायला आवडेल की जसं आपण एक फेस मास्क लावतो चेहऱ्यावरती, पटकन कुठेतरी कार्यक्रमाला जायचं आणि इन्स्टंट ग्लो हवाय चेहऱ्यावरती, मग त्यासाठी आपण रेग्युलरली हे उठणे किंवा अभ्यंग स्नान ह्याच्या गोष्टी त्या कंटिन्यू करणं गरजेचं आहे का? नक्कीच आपण करणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही सकाळी उठल्यानंतर आंघोळीपूर्वी एक 15 मिनिटं आपण थोडीशी वेगळी काढून ठेवली पाहिजेत आणि तेलाचा जो मसाज आहे तो केला गेला पाहिजे. परंतु त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या प्रकृतीनुसार, जसं जर तुमची वाताची प्रकृती आहे तर तिळासारखं तेल तुम्ही वापरू शकता अभ्यंगासाठी. पित्तासारखी प्रकृती आहे तर त्यात थोडी थंड तेल वापरावी लागतात, जसं की चंदन बला लाक्षादी तेल म्हणून असतात आमची, ते सारखी तेल वापरू शकतो. तर असं आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला तिथे जे घटक द्रव्य जी वापरायची ती सुद्धा चेंज करावी लागतात. तर अभ्यंग जसं तुमचा कन्सर्न होता की तर ते आपलं
होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ते रोज आपण करू शकतो. नक्कीच नक्कीच केलंच पाहिजे. आणि उठण्याबद्दल काय सांगाल? उठण्याबद्दल असं आहे की ज्या वेळेत स्निग्धता खूप जास्त असते, ऑइलीनेस खूप जास्त असतो, तर अशा वेळेमध्ये आपण जे पावडर्ड उठणं मिळतं तर ते आपण नक्कीच वापरू शकतो. बरं. आणि त्याचाही आपण डेली यूज करायला हरकत नाहीये अजिबात. फक्त ते उठणं जे आहे तर ते कुठल्या प्रतीचं तुम्ही वापरताय राईट. ते खूप जास्त गरजेचं आहे. ते अगदी व्यवस्थित आयुर्वेदिक डॉक्टरांनी तयार केलेलं शक्यतो वापरावं असं मी नक्कीच सजेस्ट करेल. ओके. ते पण असं कुठल्या तरी हर्बल किंवा आयुर्वेदिकच्या नावाखाली तयार केलेलं असेल आणि ते जर वापरलं तर कदाचित त्याचा एक वेगळा दुष्परिणाम दिसून होताना येतो. दिसतात आणि नक्कीच दिसतात. स्किन बद्दल आपण खूप चर्चा करतोय, पण अगेन मला केसांबद्दल पण काही प्रश्न विचारायचे होते की डॉक्टर काही जण म्हणतात की जास्त तेल तुम्ही हे करू नका, यूज करू नका, किंवा लहान बाळाची पण टाळू जास्त भरली जाते तर तसं करू नका. आणि एकीकडे केसांना तर तेल महत्वाचं पण आहे हे पण दिसून येते. सो याच्यात काय नक्की खूप मोठं कन्फ्युजन आहे. येस, हे खूप लोकांचं कन्फ्युजन आहे आणि यालाही मी उत्तर तुम्हाला परत अगेन रिव्हर्स्ड की आपली प्रकृती काय आहे ती आपण जाणून घेऊनच आपण ठरवायचं की आपल्याला तेलाची कितपत गरज आहे. ओके. तेल ऍक्च्युली काय करतं तर एक प्रोटेक्शन लेअर ऍक्च्युली आपल्या केसांना निर्माण करतं, काही प्रमाणामध्ये नरिशमेंट देतं. कारण आमची जी आयुर्वेदिक तेलं बनवलेली असतात तर याच्यामध्ये खूप सारे असे घटकद्रव्य असतात की जे केसांच्या मुळांना स्ट्रॉंग बनवण्याचं सुद्धा काम करतं. पण तुम्ही तेल कधी लावलं पाहिजे, कसं लावलं पाहिजे, किती प्रमाणात लावलं पाहिजे, किती वेळासाठी ते ठेवलं पाहिजे, हा खूप मोठा कन्फ्युजनचा प्रश्न आहे खूप लोकांमध्ये. पेशंट सर्रास हा प्रश्न मला विचारतात. तुमची जर वातप्रकृती असेल, तुमचे केस जर आहेत खूप ड्राय असतील, निस्तेज राहत असतील, त्याचा पोत जो आहे तो वृक्ष झाला आहे, खूप कमी झालेत केस, तर अशा ह्याच्यामध्ये आपल्याला तेल लावणं गरजेचं असतं. यामध्ये तर मी एरंड तेलासारखे सुद्धा तेल पेशंटना लावायला सांगते की जेणेकरून ते आपल्या केसांना थोडंसं थिक बनवण्याचं काम करतात. यासोबतच ह्याच्याच कॉन्ट्रास्ट आपण जर गेलो तर कफ प्रकृतीकडे, ज्यांच्या केसांमध्ये ऑइल सिक्रिशन्स जे आहे ते होत असतात नॅचरली, पण इवन दो त्यांनी हेअर वॉश पूर्वी एक तासभर जरी तेल लावून ठेवलं तरी जे केसांना तेलाचं जे काम करायचंय तर ते तिथे करू शकतात. तेल लावून ठेवलंच पाहिजे हा अट्टहास आपण आता थोडा करू नाही शकत आहे. याचं कारण काय तर आपण तेल लावून जर बाहेर गेलो तर बाहेरचं जे प्रदूषण आहे, डस्ट आहे, तर ते तुमच्या केसांवरती बसणार आहे, त्याच्यात इन्फेक्शन होणार आहे आणि याचा फायदा होण्यापेक्षा तोटा जास्त होणार. पण असं पण म्हणतात ना की रात्री तेल लावून झोपायचं म्हणजे आपण काही बाहेर पडू शकत नाही आणि सकाळी मग हेअर वॉश तशा पद्धतीनेही आपण करू शकतो. पण बऱ्याचदा जर समजा हा पेशंट जो आहे कफ प्रकृतीचा असेल, त्याची मुळात शीत प्रकृती असेल, तर काय होतं जर तुम्ही केसांना ते माथ्याला जर तेल लावून ठेवलं तर माथा रात्रभरात थंड पडतो आणि कधी कधी सर्दीही होते अशा पेशंटना जास्त. त्यामुळे आपण आपल्या प्रकृतीनुसार हे ठरवायचं आहे. मी तुम्हाला म्हटलं ना की एक जनरलाइज नियम असा कधीच करता येत नाही आयुर्वेदानुसार, कारण प्रत्येक व्यक्ती जो आहे तो वेगळा आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठीची कुठली पद्धती योग्य आहे त्याच्या आरोग्यानुसार किंवा त्याच्या प्रकृतीनुसार तर हे आपल्याला ठरवावं लागतं. त्याच्यासाठी एक जनरल नियम नाही करता येत. त्यामुळे तिला एखादं प्रोडक्ट सूट झालं ते मला पण होईल असं नाही. हे तर जाणून किंवा हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ओव्हर द काउंटर जाऊन आपण हिनी हे प्रॉडक्ट वापरलं होतं, ह्याला छान रिझल्ट मिळाला म्हणून मी वापरते, नाही होत तसा. ओके. मग लेझर ट्रीटमेंट बद्दल मला एक विचारायचं होतं की लेझर ट्रीटमेंट का, कधी आणि कुणी घ्यावी, ते कितपत फायदेशीर आहे, त्याचे काय इफेक्ट्स होतात, त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. लेझर विषयी जर आपण बोलायचं म्हटलं तर हा ॲडव्हान्स ॲस्थेटिक्सचा ॲक्च्युली एक भाग आहे. ॲडव्हान्स ॲस्थेटिक्समध्ये लेझर जे आहे तर ते बऱ्याचशा ठिकाणी वापरलं जातं. जसं तुमचे अनवॉन्टेड हेअर्स जे आहेत तर ते तुम्हाला काढायचे आहेत, रिमूव्ह करायचे आहेत. त्यासोबतच एखादं टॅटू काढलंय पण ते आता नको आहे म्हणून ते काढून टाकायचं आहे. त्यासोबतच ट्रीटमेंट आस्पेक्टने सुद्धा लेझर वापरलं जातं. म्हणजे की तुम्हाला जर वांग आहेत, मेलाझ्मा सारखे पॅचेस आहेत, हायपर पिगमेंटेशन झालेलं असतं तर त्या ठिकाणी सुद्धा लेझरचा उपयोग होतो. तर लेझर जे आहे तर ते आपल्या स्किनच्या 0.5 mm पर्यंत आतमध्ये जातं आणि त्याची ॲक्शन दाखवतं. आणि ते ॲक्शन जे आहे तर ते मोस्टली जिथे पिगमेंटेशन जास्त आहे तर अशा ठिकाणी लेझरची ॲक्शन होते. सेफ आहे ती गोष्ट? नक्कीच नक्कीच, अगदी सेफ आहे. म्हणजे पेशंट ज्यावेळी हेअर रिमूव्हलसाठी लेझरचा ऑप्शन निवडतात तर तो अगदीच
योग्य आहे. म्हणजे अगदी 0.5 mm पर्यंत ते स्किनच्या आतमध्ये जातं आणि ते बाकी कुठल्याही गोष्टीवरती ते टार्गेट करत नाही. त्याचं जेवढं वर्क त्याला स्पेसिफिक आहे तर तेवढंच वर्क ते लेझर तिथे करतं. आजकालचे लेझर मशीनही खूप जास्त ॲडव्हान्स आहेत आणि त्याचा आपण खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो. पण त्या तज्ज्ञांकडून केल्या पाहिजेत. हे त्यासाठी सगळ्यात मोठं गाईडलाईन मी देऊ शकते. नक्कीच. कॉस्मेटॉलॉजीमध्ये अजून काही इतर ट्रीटमेंट्स पण आहेत? कॉस्मेटॉलॉजी ॲक्च्युली तशी वास्ट ब्रांच आहे. जर आपण त्याचे 2 ढोबळमानाने जर प्रकार पाहायचे म्हटले किंवा त्याच्यामध्ये काय समाविष्ट होतं असं जर पाहायचं म्हटलं तर त्यामध्ये सर्जिकल आणि नॉन सर्जिकल अशा 2 प्रकार पडतात. सर्जिकल म्हणजे सर्जरीज ज्याच्यामध्ये केले जातात, ऑपरेशन्स केले जातात, आणि नॉन सर्जिकल म्हणजे जिथे ऑपरेशन काही करत नाही आपण. तर सर्जिकलमध्ये जर एखाद्याचा नाकाचा शेप खूप वेडा वाकडा आहे तो त्याला सरळ करायचा आहे, कानाचा शेप कान नाही आहे जन्मतःच, कान तयार करायचा आहे, हे सगळे कॉस्मेटॉलॉजीच्या अंतर्गत येतात. तर ह्या जनरली प्लास्टिक सर्जननी या करायच्या ज्या ट्रीटमेंट्स असतात. मग यामध्ये कॉस्मेटॉलॉजीमध्ये ज्या नॉन सर्जिकल गोष्टी येतात ज्या ॲडव्हान्स ॲस्थेटिक्समध्ये मोस्टली केल्या जातात, तर यामध्ये आपण नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजे आपण सर्जरी न करता इथे तुमचं सौंदर्य जे आहे तर ते आपण व्यवस्थित ठेवू शकतो. जसं की जर अकाली वृद्धत्वाच्या खुणा वगैरे दिसायला लागल्या असतील तर यामध्ये आपण n नंबर ऑफ गोष्टी करू शकतो. जसं की बोटॉक्स, फिलर्स, यासोबतच आपण लेझर वापरू शकतो. या व्यतिरिक्त आपण मेडिफेशियल सारखे काही फेशियल्स असतात ते तिथे मेंटेनन्ससाठी कंटिन्यू ठेवू शकतो. यासोबत आयुर्वेदाचा त्याच्यामध्ये उपयोग करून घेऊन आपण तिथे वेगवेगळे लेप सजेस्ट करू शकतो. तर या गोष्टी ॲडव्हान्स ॲस्थेटिक आणि आयुर्वेद हा जर कॉम्बिनेशनने वापरला तर पेशंटचं ओव्हरऑल जे ब्युटी किंवा सौंदर्य आहे तर ते आपण नक्कीच खूप छान पद्धतीने एनहान्स करू शकतो विदाऊट कुठलाही साईड इफेक्ट न होता. क्या बात आहे. ही एक वेगळी गोष्ट त्यानिमित्ताने कळालेली आहे. आणि असं म्हणतात की जास्त पाणी पिल्याने तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येतो किंवा तुमची स्किन हायड्रेट राहते आणि त्यासाठी पाणी जास्त प्या. जास्त पाणी पिलं की मग त्याचा काहीतरी एक वेगळाच परिणाम पण होऊ शकतो का, किंवा कितपत पाणी पिलं पाहिजे? खूप छान प्रश्न आहे हा. म्हणजे खूप लोकांवर असं बंबार्डिंग झालंय, सध्या थंडीचं सीझन आणि पाणी जास्त पिलं जात नाही, पाणी प्या पाणी प्या असा खूप हे असतो. काही माझे पेशंट मी असेही पाहिलेत 7-7, 8-8 लिटर पाणी पितात. त्यावेळेत विचार हा करायचा आहे की तुमच्या किडनीचं तिथे काय होत आहे, हा विचार खूप महत्वाचा आहे. आयुर्वेदानुसार जर मी पाण्याबद्दल बोलायचं झालं तर मी नक्कीच ही गोष्ट सांगू शकते की आयुर्वेदाने सांगितलंय की सगळ्यात पहिलं महत्त्व जे आहे तर ते तुमच्या डायजेशनला दिलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही कुठलीही गोष्ट खाताय किंवा पिताय तर तिचं डायजेशन होणं खूप महत्वाचं असतं. पाणी जे आपण पितो त्याला सुद्धा डायजेस्ट व्हावं लागतं. असं काही नाहीये की पाणी पिलं आणि त्याला काही डायजेशन लागत नाही. त्या पाण्यालाही डायजेशनची गरज असते. त्यामुळे आता इथे परत तुमचं वय काय आहे, ऋतू कुठला चालू आहे, तुमची प्रकृती काय आहे आणि तुमचा अग्नी म्हणजे जे डायजेशन पॉवर आहे ते कसं आहे यानुसार पाण्याची क्वांटिटी असते. पण एक साधारण काय सांगाल तुम्ही? साधारण मी नक्की असं सांगू शकते की आता ज्यावेळी तुम्हाला तहान लागते त्यावेळी तुम्ही पाणी पिलं पाहिजे. आणि अगदीच काही लोक अशी असतील की नाही मला तहान कळतच नाही तर 1.5 ते 2 लिटर पर्यंत आपण पाणी पिऊ शकतो. कारण पाणी पिणं जे आहे तर त्यासोबत ते पाणी पचणं हे खूप महत्वाचं आहे. कित्येक सारे स्किनचे पेशंट्स असे असतात ज्यांच्यामध्ये पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे त्या पेशंटला ती कंप्लेंट झालेली असते. आहारातले सुद्धा असे कित्येक फॅक्टर्स असतात, फक्त ते आपण करतोय म्हणून आपल्याला ती कंप्लेंट होते आणि ते काही एका दिवसात होत नाही. ह्याचं वर्षानुवर्ष उठल्यावरती तांब्याभर पाणी पिणं, भले त्यावेळी भूक असो नसो त्याचा काहीच विचार नाहीये. जेवल्यानंतर 1 तांब्याभर 2 तांब्याभर पाणी पिणं, 1 लिटर पाणी पिणं, अशा खूप चुकीच्या सवयी आहेत लोकांना आणि ज्या की बदलणं खूप जास्त गरजेचं आहे. मग थोडक्यात जर तुम्हाला जनरलाइज जर मी सांगायचं म्हटलं तर एक नियम आयुर्वेदात असं सांगितलंय की आपण जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर 2ही वेळा पाणी प्यायचं नसतं. त्यामध्ये किमान एक अर्धा ते 1 तासाचा गॅप हवा. पण जेवण आपण ज्यावेळी करत असतो त्यावेळी आपण घोट पाणी त्यावेळी पिलं पाहिजे असं आहे. त्यामुळे आपली जे पचन आहे तर ते खूप योग्य पद्धतीने होतं. झोपण्याच्या वेळी आता तुम्ही बेडवर जाणार आहात तर त्यावेळी पाणी जास्त पिलं नाही गेलं पाहिजे, कारण आपण त्यानंतर डायरेक्ट झोपणार आहोत आणि त्यावेळी कुठल्याही ॲक्टिव्हिटीज होत नाहीत. त्यामुळे ते पाणी तिथे डायजेस्ट व्हायला आपल्याला त्रास होतो. इंस्टाग्रामवरती यावरूनच मी रील बघितलं होतं की पाणी प्या म्हणतात ग्लो येईल. ग्लो तर काही येत नाही पण सारखं 10 वेळा बाथरूमला जावं लागतं.
तर Okay. हा विचार खूप महत्वाचा आहे पाण्यासाठी. अच्छा. आणि मॅम असं असतं की खूप एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स वापरले तर सुंदर दिसाल किंवा ह्या गोष्टी करा तर तुम्ही अजून सुंदर दिसाल, असं करा तसं करा, खूप काही काही सांगितलं जातं आणि त्यात इतकं कन्फ्युजन होतं की अरे नक्की काय करू हेच कळत नाही. सो जास्त पैसे खर्च न करता सुद्धा आपण छान सुंदर दिसू शकतो का? नक्कीच दिसू शकतो. अगदी सगळ्याच गोष्टी खूप ब्लाइंडली फॉलो करायची गरज नसते, की खूप सारे असे प्रॉडक्ट आहेत, त्यातले इन्ग्रेडियंट आहेत जे स्किनसाठी चांगले असतात. नाही असं नाही आहे. पण कसं आहे की जेवढं खर्चिक जर गोष्टी आपण करायला गेला तर त्या प्रत्येकालाच परवडतात असं नाही आहे. हो. तर आयुर्वेदाची मदत घेऊन आपण आपली जर दिनचर्या जी आहे, जीवनशैली जी आहे ती जर प्रॉपर ठेवली, त्यानुसार काही आपले लेप अगदी साधेसुधे सांगितलेले आहेत. अगदी तुम्ही मसूर डाळीच्या पिठाचा लेप आहे किंवा चंदनाचा लेप आहे, करू अगेन शकतो तुमच्या आपण. प्रकृतीनुसार. तर तो जर तुम्ही ते केला, तेवढं सांगा ना, म्हणजे आम्हाला जरा महत्वाचं ती गोष्ट कळून जाईल. नक्कीच. म्हणजे जर समजा तुमची वात प्रकृती आहे तर त्यावेळेमध्ये तुम्ही जे नरिशमेंट देणारे लेप आहेत, जसे की मसूर डाळीचा आहे, हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचा लेप आहे, तो तुम्ही दुधात मिक्स करून तिथे लावू शकताय. ओके. पित्त प्रकृतीचा आहे तर जनरली त्यांना शीतद्रव्य म्हणजे की चंदनासारखी जी द्रव्य असतात तर त्याचा लेप तिथे आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण लेप सुद्धा वापरू शकतो. फक्त अट एक असते की याच्यामध्ये ज्यावेळी आपण होममेड किंवा हर्बल कुठले प्रॉडक्ट्स जिथे वापरत असू तर त्याचं सातत्य ठेवावं लागतं. असं ते एकदा लावून त्या गोष्टी होत नाहीत, कारण त्यांचं मॉलिक्युलर वेट जे असतं तर ते खूप जास्त असतं आणि त्यामुळे त्याचं पेनिट्रेशन जे आहे तर ते तितकं जास्त होत नाही आपल्या त्वचा रंध्रांमधून. त्यामुळे या गोष्टी आपल्याला खूप दिवस कराव्या कंटिन्युटी लागतात. आणि कन्सिस्टन्सी खूप खूप महत्त्वाची जास्त आहे. महत्वाची आहे. खूप सगळे ना आता मार्केटमध्ये स्टायलिंग प्रोडक्ट्स किंवा स्टायलिंग ट्रीटमेंट्स अवेलेबल झालेले आहेत. सो ते करून घेणं कितपत गरजेचं आहे, योग्य आहे, नाही, त्याबद्दल काय सांगा? केसांच्या बाबतीत जर तुम्ही स्टायलिंगचं म्हणत असाल, जसं की बोटॉक्स सारख्या ट्रीटमेंट आहेत, केराटिन आहे, केराटिन आहे, स्मूथनिंग आहे. स्मूथनिंग आहे. माझे केस स्ट्रेट आहेत तर मला कर्ली हवे आहेत, हा. कर्ली आहेत तर मला Straight स्ट्रेट हवे आहेत. हवेत. तर अशा पद्धतीचे खूप वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत बाजारामध्ये. पण तुमचं जे जेनेटिक्स असतं ना, ज्यानुसार तुमचा जो पोत असतो केसांचा, तो जर आपण काही करून जर चेंज करत असू तर नक्कीच त्याचा दुष्परिणाम दिसतो. असं पण म्हणतात की त्याच्यामुळे कॅन्सर होतो, ते केरेटिन किंवा स्मूथनिंग किंवा ह्या गोष्टी स्ट्रेटनिंग करून घेऊ नका गोष्टी. ऍक्च्युली आता ह्या गोष्टी थोड्या रिसर्चच्या आहेत. आपण तेवढ्या अजून हे पर्यंत गेलेलो नाहीये की ह्याने होतोच का असं 100% आपण नाही सांगू शकत. पण साहजिक आहे, ज्याच्यामध्ये केमिकल्स यूज होत आहे आणि तुमचं जेनेटिकली जे स्ट्रक्चर आहे ते जर ते चेंज करत आहे तर माझं मत असं राहील की हे करून न घेणं तितकं जास्त योग्य आहे. कारण याचा पुढे जाऊन नक्कीच तुम्हाला साईड इफेक्ट दिसायला 100% भेटणार आहे. या व्यतिरिक्त जर आपण त्याच्यासाठी नरिशमेंट होणाऱ्या जर काही गोष्टी वापरत असू तर मात्र आपल्या केसांचं आरोग्य खूप चांगलं राहू शकतं. मग आयुर्वेदामध्ये असा कुठला एक हेअर मास्क आहे का की जो आपण लावू शकतो केसांसाठी? नक्कीच नक्कीच. आपण दालचिनी युक्त जर तेल जरी वापरलं तरी केसांची वाढ जी आहे ती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. हा एक भाग झाला. पण अशा n नंबर ऑफ गोष्टी आहेत ज्या की हेअर मास्क आहेत वेगवेगळे, जे आपण प्रोटीन ज्याच्यामध्ये खूप जास्त आहे, जसं कोरफडीचा जो आहे तो मास्क तो आपण लावू शकतो, दह्याचा मास्क जो आहे तो लावू शकतो. पण अगेन इथे आपल्याला ऋतूचा पण विचार करायचा आहे. तुम्ही कुठल्या वेळी लावताय. मला दिवसभरात वेळ मिळत नाही म्हणून मी रात्रीचं लावून बसली आहे, नाही, ते योग्य नाहीये. काळ जो आहे किंवा टाइम पिरियड जो आहे तोही तितकाच जास्त महत्वाचा असतो. किंवा शॅम्पू यूज करण्यापेक्षा आपण जसं आधी आपली आजी किंवा आई शिकेकाई यूज करायचे, त्याच्यानंतर आता त्याची पावडर सुद्धा अवेलेबल झाली. सो शिकेकाई जी आधी मिळायची ती वापरावी का त्याची पावडर का काय? आता ज्याला जसं शक्य आहे ती गोष्ट आपण नक्कीच हे करू शकतो. कारण मी जर एखाद्याला म्हटलं की नाही तू ही शिकेकाई वापर किंवा ह्याची पावडर वापर, तितकंसं शक्य होत नाही किंवा ते ऐकतील, एक वेळा करतील, पुढच्या वेळी म्हणतील नाही बाबा मला काय हे शक्य होत नाहीये. पण निदान आपण हे करू शकतो की तशा पद्धतीने किंवा ते घटक द्रव्य वापरून जर शॅम्पूज जे तयार केले जातात, आजकाल आयुर्वेदिक उत्पादनं जी आहेत, प्रॉडक्ट्स जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीचे पण अवेलेबल आहेत. तर ते वापरून आपण आपल्या केसांचं जे हेल्थ आहे तर ती नक्कीच मेंटेन ठेवू शकतो. अजून एक मॅम की सोरायसिस किंवा वांग अशा काही गोष्टी किंवा जे आजार आहेत ना हे पटकन बरे होत नाही म्हणतात. मग ॲलोपॅथी प्लस आयुर्वेदिक असे उपचार घेऊन त्या गोष्टी सहज आपण बरे करू शकतो का लवकरात लवकर? सहज किंवा लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा आयुर्वेद आणि ॲलोपॅथी ही जर इंटिग्रेटेड ट्रीटमेंट जर आपण केली तर नक्कीच स्किन डिसीज वरती खूप छान पद्धतीने रिझल्ट पाहायला मिळतो. आमच्याकडे बऱ्याचशा पेशंटला आम्ही ही इंटिग्रेटेड अप्रोच आम्ही ठेवून ट्रीटमेंट तिथे देत असतो. बरेचसे सोरियासिसचे पेशंट जे आहेत जिथे म्हटलं जातं की
तिथे पूर्णपणे बरं जे आहे तर ते फार कमी पर्सेंटेजमध्ये पाहायला मिळतात ते पेशंट जे आहेत. तर त्याशिवाय आपण त्याला मेंटेन खूप छान पद्धतीने ठेवू शकतो. तर यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त उपयोग होतो तो आयुर्वेदातल्या पंचकर्म चिकित्सेचा, ज्याच्यामध्ये काय होतं मोस्टली तर पंचकर्माने आपल्या शरीरातली जी विषारी द्रव्य आहेत तर ती पूर्णपणे बाहेर टाकली जातात आणि तुमची सिस्टीम जी आहे तर ती पूर्णतः सुधारण्याचं काम तिथे होतं. आणि त्यामुळेच या दोन्हीची आयुर्वेद ॲलोपॅथीची आपण सांगड घालून जर स्किन डिसीजवर काम केलं तर नक्कीच ते पेशंट बरे होऊ शकतात. खूप छान माहिती आज बऱ्याच सगळ्या गोष्टींबद्दलची आम्हाला कळालेली आहे. आणि मॅम सगळ्यांना तुम्हाला तुमच्या 5 टिप्स सुंदरतेसाठी काय सांगायला आवडेल? सुंदरतेसाठी बेसिक जर टिप्स आपण फॉलो करायच्या म्हटलात तर सगळ्यात पहिलं मी जे तुम्हाला म्हटलं आपला सकारात्मक दृष्टिकोन, तर तुम्ही तुमचं मन शांत ठेवणं हे खूप जास्त गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीचा ताणतणाव, इवन दो की एक्झाम्स आलेत किंवा बाकीचे तुमच्या कामाचं प्रेशर आहे, एन नंबर ऑफ गोष्टी आहेत. आजकाल लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला स्ट्रेस आहे. अजिबात एकही व्यक्ती असं सापडत नाही की ज्याला स्ट्रेसच नाही आहे. तर हा स्ट्रेस जो आहे हा कमी करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे माझ्यासाठी सुंदरतेचं सगळ्यात पहिली टिप्स जी असेल तर ते तुम्ही शांत राहणं किंवा तुम्ही सकारात्मक राहणं ही खूप आहे. कारण त्या तुमच्या सकारात्मकतेमधूनच तुमचं सौंदर्य खुलणार आहे. त्यामुळे तुम्ही मेडिटेशन, योगा यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच फॉलो केल्या पाहिजेत आणि त्यासाठी थोडासा वेळ नक्कीच काढला पाहिजे. त्यासोबतच एक्सरसाइज हा त्याच्यामध्येही इन्क्लूड होतो. जेवढं शक्य होईल आपल्या परीने तेवढा एक्सरसाइज आपण करणं गरजेचं आहे. स्किन जी आहे तर ती सुंदर दिसण्यासाठी तिचं हेल्थ जी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी आपण चेहरा जो आहे तो वॉश करताना जे फेस वॉश आपण वापरतोय, सोप्स वापरतोय, बॉडी वॉश वापरतोय, तर शक्यतो आयुर्वेदिक प्रोप्रायटरी मेडिसिन जसं मी मगाशी उल्लेख केला तर तशा पद्धतीने जे तयार केलेले असतात तर अशी जी प्रॉडक्ट्स आहेत तर ते उपयोगी तिथे आणले पाहिजेत. आणि दिवसातून किती वेळा आपण फेस वॉश केला पाहिजे? फेस वॉश अगेन डिपेंड. जर तुमचं स्किन खूप ऑइली असेल, तुम्ही जर त्याच्यावरती खूप फोड येत असतील, पिंपल्स येत असतील तर किमान 4 ते 5 वेळा आपला फेस जो आहे तो वॉश झाला पाहिजे. खूप काही लोकांना खूप स्वेटिंग होत असतं, खूप जास्त ऑइल सिक्रेट होत असतं, तर अशा लोकांना चेहरा एक 4 ते 5 वेळा धुणं गरजेचं असतं. किंवा नॉट नेसेसरी की दरवेळेस आपण काहीतरी यूज केलंच पाहिजे का प्रोडक्ट? ऍक्च्युली फक्त पाण्याने जर चेहरा धुतला तर तो तितका क्लीन होत नाही, कारण आपलं आजूबाजूचं वातावरण तसं आहे. त्यामुळे आपल्याला फेस वॉश जे आहे तर ते वापरण्याची गरज भासते. काही पेशंट असेही असतात की नाही फक्त आम्ही पाण्याने चेहरा धुतो, आम्ही काही नाही वापरत, पण नाही होत. तितकं सगळं डस्ट जे आहे तर ती फक्त पाण्याने निघत नाही. त्यामुळे आपल्याला हे जे प्रॉडक्ट्स आहेत ज्याने एक्सफोलिएशन जी आपली वरची स्किन लेअर जी आहे तर ती खूप चांगल्या पद्धतीने क्लीन होणं खूप जास्त गरजेचं असतं. त्यासोबत जसं आपण मगाशी म्हटलं पाण्याचं प्रमाण जे आहे तर ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे, कारण स्किनला हायड्रेशन ही खूप महत्वाचं आहे. जर तुमची स्किन हायड्रेट असेल, तुम्ही पाणी व्यवस्थित प्रमाणात पित असाल तर ती तजेलदार दिसते. ओके, निस्तेज दिसत नाही. पण जास्त पण पाणी पिऊन त्याचा काही उपयोग नाही. आपल्या प्रकृतीनुसार आपण त्याचं प्रमाण जे आहे ते निश्चित केलं पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थोडंसं जास्त याकडे आपण थोडासा कल ठेवला पाहिजे. त्यासोबतच आपण जेही आहार घेतोय तर त्यामध्ये फळांचा समावेश असावा. सलाड्स जे असतात तर त्याचा आपण समावेश करू शकतो. सलाड म्हणजे जस्ट लगेच ब्रोकोली वगैरे असा विचार करायची काही गरज नाही. बीट आहेत, काकडी आहे, टोमॅटो सारखे अँटीऑक्सिडंट गोष्टी आहेत आपल्याकडे ज्या की इझिली अवेलेबल आहेत. टोमॅटो चेहऱ्याला लावला पण जातो आणि खाणं पण गरजेचं आहे नुसताच लावण्यापेक्षा. तर हे अँटीऑक्सिडंट ज्या आहार द्रव्यातनं आपल्याला मिळत तर ते घेणं खूप जास्त गरजेचं आहे. अजून एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की असं बरेच सगळे आपण ऍक्टर ऍक्ट्रेसेस बघतो की नो शुगर, आम्ही एवढाही कण साखरेचा खात नाही कारण त्याच्यामुळे जास्त पटकन वृद्धत्व येतं म्हणतात. हे खरं आहे का? आणि ऍक्च्युली शुगर प्रोसेस्डच असते, त्याच्यामुळे एक काही अंशी आपण म्हणू शकतो की त्यामुळे जे वृद्धत्वाच्या खुणा ज्या आहेत त्या थोड्याशा लवकर दिसायला सुरुवात होते. हेच आपण थोडंसं शिफ्ट होऊ शकतो, ज्या की सेंद्रिय गोष्टी आहेत, स्वीटनर जे आहेत तर त्याकडे आपण शिफ्ट होऊ शकतो. त्यासोबत जे फळांमधून मिळणारे जे स्वीटनिंग आहे तर ते आपल्याला पुरेसं आहे. फळांचा ज्यूस घ्यावा की फळं आहेत तशी खावीत? दात असेपर्यंत फळं खावीत. नक्कीच, कारण जे च्युइंग असतं तर त्यानेही आपल्याला नरिशमेंट जे मिळतं त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. कारण बऱ्याचदा ज्यूस म्हटलं ना की तिथे लगेच फळासोबत दूध असं डोक्यामध्ये येतं.
आणि ते आयुर्वेदाच्या दृष्टीने अजिबातच योग्य नाहीये. आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार नावाचा एक खूप मोठा कन्सेप्ट हो. सांगितलाय, ज्यामध्ये आपण कशासोबत काय खाऊ नये हे सांगितलेलं आहे. आता तेवढं सगळं मी सांगण्यापेक्षा एक गोष्ट फक्त सांगू शकते की जर ज्यूस जर घ्यायचा म्हटलं तर तो फळ आणि दूध असं एकत्र करून शक्यतो तरी घेऊ नये. ओके, म्हणजे जे विरुद्ध प्रकारचे एक कॉम्बिनेशन म्हणतो, फूड कॉम्बिनेशन, त्याचा पण विचार करणं आपण खूप गरजेचं जास्त गरजेचं आहे. कारण स्मूदी वगैरे जे आहे ते जिम्स वगैरे करणारे लोक जे आहेत तर ते खूप जास्त प्रमाणात घेतले जातात. एक दिवसात 2-4 महिन्यात लगेच तुम्हाला या गोष्टींचे दुष्परिणाम दिसत नाही. हां. पण हीच गोष्ट आपण खूप वर्ष करत गेलं की मात्र त्याचे 100% तुम्हाला साईड इफेक्ट दिसतात असं आहे. थँक्यू सो मच मॅम. आज खूप तुम्ही आम्हाला अशी इम्पॉर्टंट आणि प्रत्येकालाच उपयोगी पडेल अशी माहिती शेअर केलेली आहे. त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू.